महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अगदी एका तासापूर्वीची महत्त्वाची गोष्ट. आदिती तटकरे बालकल्याण मंत्री यांनी केली मोठी घोषणा. आज थोड्या वेळापूर्वी झालेल्या घोषणेनुसार आता महिलांच्या खात्यावरती 8 ते 9 टप्प्यामध्ये आजपासूनच पैसे येण्यास झाले आहे सुरुवात. लाडक्या बहिणींचा 7वा आणि 8वा हप्ता एकत्रित देण्याच्या हालचाली सुरू असतानाच आता लाडक्या बहिणींसाठी आज आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. उद्या देखील काही जिल्ह्यात जवळजवळ 13 जिल्ह्यामध्ये उद्या देखील पैसे येतील. आज राज्यातील 6 जिल्ह्यात पैसे आले असून महिलांच्या खात्यावरती 7 ते 9 टप्प्यामध्ये पैसे येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. आजच मंत्रिमंडळाच्या बैठकीतून संपूर्ण आदिती तटकरे यांच्या मंत्र्यांकडे जवळजवळ 378 कोटी रुपये खर्च झाला असून तो खर्च वर्ग करण्यात आला आहे आणि संपूर्ण रक्कम आता बँकांच्या थेट खात्यावरती जाऊन महिलांच्या खात्यावरती DBTद्वारा पैसे येण्यास देखील सुरुवात झाली आहे. गेल्या 7 महिन्यापासून महिलांच्या खात्यावरती हे पैसे येत असल्याकारणाने राज्याच्या एकंदरीत पूर्णपणे आर्थिक नुकसान होत असल्याची सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने महत्त्वाची याचिका दाखल केली होती. यावरती मात्र महाराष्ट्र सरकारने म्हटले की आम्ही महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या खात्यावरती हे पैसे देत आहोत. त्याच आग्रहास्तव आता हे हप्ते कधीही बंद करणार नाहीत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील जवळजवळ 60 लाख महिलांना यामधून कमी करण्याची हालचाल देखील सरकारने सुरू केल्याची यावेळी त्यांनी माहिती दिली आहे. परंतु तुमच्याकडे ही 4 महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवून तुम्हाला आगामी काळामध्ये तुमचे पैसे कायम तुमच्या खात्यावरती येतील ही देखील शाश्वती सरकारने दिली आहे. परंतु कोणकोणत्या बँका याला कारणीभूत आहेत, कोणकोणत्या बँकावरती हे पैसे येणार हे देखील सरकारने यादीसह स्पष्ट केल्यामुळे आता महिलांच्या खात्यावरती आजच 6 जिल्ह्यात साधारणतः आपण पाहिलं तर इकडे गडचिरोली, वाशिम, लातूर, बीड, धाराशिव आणि पुणे जिल्ह्यात पैसे येण्यास सुरुवात झाली असून काही महिलांच्या खात्यावरती दुपारीच 1500 रुपयांचा हप्ता जरी आला असला तरी पुढील हप्ता अजून याच्यामध्ये ॲड होऊन जवळजवळ 3000 रुपयांची रक्कम महिलांच्या खात्यावरती पाठवण्याचे आदेश सध्या देण्यात आले आहेत. ही संपूर्ण रक्कम बँकांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आल्यामुळे महिलांसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. पुढील 15 दिवसामध्ये मोठ्या हालचाली सुरू होऊन राज्यातील जवळजवळ 60 लाख महिलांची खाती गोठवण्यात येतील अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. या माहितीस्तव राज्यातील महिलांनी आपलं खातं बंद होऊ नये यासाठी कोणती कागदपत्र जवळ ठेवणे गरजेचं आहे ते देखील त्यांनी सांगितलं आहे. सुरुवातीला त्यांनी महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं पॅन कार्ड तुमच्या अकाउंटला लिंक आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे दर महिन्याला किती पैसे येतात हे त्याच्यावरून बघितलं जाईल. आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड या दोघांवरती तुमची एकूण संपत्ती कळते, तुमचा एकूण पैसा कळतो, खर्च कळतो. यावरून तुमचे पैसे चालू ठेवायचे की नाही हे देखील सरकार निर्णय घेणार आहे. त्याचवेळी तुमच्याकडे असणारं राशन कार्ड कोणत्या रंगाचं आहे ते पाहिलं जाईल. तुमचं एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे ते पाहिलं जाईल. त्यावरून तुमच्याकडे हे पैसे कायमस्वरूपी असेच पुढे चालू ठेवण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेऊ शकत आहे. मात्र ज्यांचं 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न आहे त्या महिलांनी मात्र अशा प्रकारची कोणत्याही भीती बाळगण्याची गरज नाही, कारण की सरकार तुमच्या खात्यावरती हे पैसे कायमस्वरूपी पाठवणार आहे. त्यानंतर दुसरं आणि महत्त्वाचं एक कागदपत्र म्हणजे तुमचं रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे. रेशन कार्ड तुमचं पिवळ्या रंगाचं असेल तर तुमचे पैसे कधीही कोणीही बंद करू शकणार नाही, कारण की दारिद्र्य रेषेखालील लोकांना ते पैसे येतच राहतील असं सरकारने यापूर्वीच जाहीर केलं आहे. म्हणजे ही महत्त्वाची 4 कागदपत्रे आहेत. उद्या आता 18 जानेवारी रोजी कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे येतील ही देखील सरकारने आता यादीच जाहीर केली आहे. त्यामुळे महिलांसाठी नक्कीच खुशखबर आहे. राज्यात उद्या दुपारी 12 वाजल्यापासूनच हे पैसे महिलांच्या खात्यावरती 3ऱ्या टप्प्यातून यायला सुरुवात होईल. 2 टप्पे आज सकाळी आणि संध्याकाळी झालेत. उद्या दुपारी 3रा टप्पा आहे. या 3ऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागातील काही महिलांच्या खात्यावरती पैसे उद्या दुपारी येतील. त्यानंतर आपण पाहिलं तर इकडे संभाजीनगर, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात देखील हे पैसे आता उद्याच येतील अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. उत्तर महाराष्ट्राकडे आपण जर गेलो इकडे तर नगर आणि नाशिक जिल्ह्यात देखील पैसे कालच आले आहेत. इकडे अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात देखील पैसे उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये येतील. परंतु यादी सरकारने जाहीर न केल्यामुळे इकडे थोडा लेट होतो आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया यांचं 5व्या ते 6व्या टप्प्यामध्ये हे पैसे महिलांच्या खात्यावरती यायला सुरुवात होईल असं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या या महिलांना संपूर्ण पैसे मिळतील असं आदिती तटकरे जाहीर केलं आहे. 26 जानेवारीच्या अगोदर सगळ्या महिलांच्या खात्यावरती पैसे येतील असंही त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे हा 21 रुपये हप्ता आणि ज्यांना
पहिले हप्ते आलेले आहेत त्यांचे देखील पैसे एकत्रित करून महिलांच्या खात्यावर देण्याचा प्रयोग सध्या महाराष्ट्र सरकार पाहत आहे. तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही हे नक्कीच तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा. धन्यवाद.